मामाच्या गावाकडे आलोय तर चला आता मी पण लय दिवसानंतर आता शेण उचलून बघतो. व्हिडिओ पुरता भरला इथं पहिल्यांदाच पाहतोय असं काही. तुझ्या लहानपणी नाहीच आहे, तुला सगळं रिमोट कंट्रोल. त्याने एक पोपट दिसला जो की जखमी हालत मध्ये होता. त्याच्यानंतर पोपटला ना आता इकडे घरी घेऊन आलेलो आहे. मी जिथे त्याला जखम झालेली ना तिथं हळद लावतोय. तर आता ना मी त्या पोपटला आहे ना हळद पण लावलेली आणि थोडे दाणे पण टाकलेले. नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉग मध्ये. खूप दिवसानंतर आम्ही चाललोय भालगावला, म्हणजे मामाच्या गावाला. सागर आहे मला फोन करत होता, ये इकडं. अक्काचा पण फोन आला होता. काल आम्ही सिल्लोडला गेलो होतो ना, तर येतानाच आम्ही भालगावला जाणार होतो, बट वेळ झाला असल्यामुळे आम्ही ना डायरेक्ट छत्रपती संभाजीनगरला आलो होतो. बट आज आहे ना निवांत होतो, सो आज आहे ना आम्ही भालगावला चाललोय. आपल्या छोट्या अमृतानी आणि अंशुनी फोन केला होता, त्यांना कॅडबरी आणि चाऊमिन घ्यायचे. तर फुलंब्रीत आम्ही आता जाता थांबलेलो आहे. एकदा चाऊमिन, कॅडबरी आणि अजून काहीतरी खायला घेऊन टाकू. तर अंशूसाठी ना आम्ही कॅडबरी पण घेतलेली आहे, सगळ्यांसाठी आम्ही खारी पण घेतलेली आहे आणि चाऊमिन पण घेतलेले आहे. कॅडबरी दे रे अमोल एक खायला. तर आता ना आम्ही भालगाव मध्ये एंटर झालोय आणि समोरची जी बस आहे ना बघा, सगळे लहान पोरं आपल्याला बघताय. हे चला पुढं फोटो काढू. चला सगळे चला पुढं चलो अरे चला पुढं काढू फोटो. तिथं थांबा, पुढं त्या टर्नवर थांबा. तिथे लय गर्दी झाली, सगळी बस खाली उतरतीये. जा सगळे जा. 29 and I find myself wondering what did happen to the last 10. I ran away with my life fast forward. पूर्ण बस खाली उतरली. मला विनंती करू भैया पुढे निघाल. तर आम्हाला जेवढे लहान पोरं भेटले ना ते इतके खुश झाले माहिती का. चालले सगळे आता. बाय 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 बाय. तर आता फायनली आम्ही भालगावला आलोय आणि कोणी प्रमोशन करू ना करू, सागर आमचं डेली प्रमोशन करतो टी शर्ट घालून. बॅक साईडला पण नाव आहे ना, या बघा. बालक्या, तुमची बस दिसली होती आम्हाला शाळेची. तू शाळेत नव्हतं आलेला आज? आता आला वाटतं तू. ती कुठे गेली डमरू? आमलू काय केलं बाई खायला? तू तर म्हणे वरण बट्टा करते, हे करते ते करते. तर आता ना आमची अंशू पण भेटलेली आहे. नाकाल काय लावून घेतलं ते बाई. आता आम्ही सगळ्याला कॅडबरी देतोय, ती याला देऊ देत नाही. तिला द्यायची, तुला नाही भेटत. ही चिडवतीये. तुला कॅडबरी भेटली ना बाई. चाऊमिन पण घ्या तुला. मम्मीला चाऊमिन दे. आलेले एका पोळीला नाही. एक खा रे, खा कॅडबरी खा. एक खायले खाय. बापटे पडले. तुझी कॅडबरी मला गेले हात. चल झाला खातो काम करायला. चल, लागतं तुला कॅडबर लागते का? हा पदे मग लुशी दादाला पदे. ती घरात आणायला चालली आता. तर आता ना आम्ही अंशूची थार खेळतोय हे बघा. आणि सागरने तिने ना असे बोर आणलेले आहे, ऍपल बोर. आता दादा बसलाय आणि दादा चालवतोय. ब्रेक का खालचा? गाडी बंद झाली असेल. बंद झाली ना गाडी. काय म्हणते मागे चालली तू. माग सगळ्यावर टाकलेला आहे. अरे रे कुठून आणले बोर? झाड लावले म्हणे.
लोड नाही घेते ते इथं लाईट दाखवतो मी बसतो ही दवडी बसली काय विचारलं बाई पप्पाला तू नाहीये काय नाहीये बोराचं झाड नाही म्हणे का विचार बरं का परत एकदा काय गॉसिप चालू दोघं बहिणीची गावाकडचं वातावरण इतकं सुंदर आणि शांत असतं माहिती का की लगेच पडल्या पडल्या झोप लागू शकते आमचे जयराम भाऊ बाजीवर नुसते पडले होते लगेच झोप लागली त्यांना आता काय विषय झाला माहिती का आमचा मोठा मामाचा मुलगा आहे ना दीपक भाऊला आहे ना एक पोपट दिसला जो की जखमी हालत मध्ये होता त्याच्यानंतर सागरन मी गेलो आणि त्या पोपटला आहे ना आता इकडे घरी घेऊन आलेलो आहे आणि आता ना त्याला हळद लावायची मला दसलंच उचललं आणि सागरने पकडलं ना हातात तर सागरला 2-3 वेळेस चावला तो हळद आणली कोमल धरतय बाबा जरा तो ना पतला होता पप्पानी तुझ्या दीपक भाऊनी लागलेलं आहे त्याला हळद टाक हळद टाक कोमल तर आता आहे ना आम्ही जिथे त्याला जखम झालेली ना तिथं हळद लावतोय आंबे हळद आहे की हळद आपली तर आता आहे ना आम्ही त्या पोपटला आहे ना हळद पण लावलेली आहे आणि थोडे दाणे पण टाकलेले सागरने बाजरी थांब सागर खाईल आणि वाटी आणि बारक्या वाटीमध्ये पाणी घे पाणी आणि जेव्हा पक्षी जखमी होतो ना तेव्हा दुसरे पक्षी जे असतात ना ते त्याच्यावर अटॅक करत असतात त्याच्यामुळे आम्ही त्याला आहे ना सध्या शेल्टरमध्येच ठेवलेलं आहे तर आम्ही जेव्हा लहान होतो ना सागर अमोल मी तेव्हा आहे ना मला अशा गाड्या करून दिलेल्या राहायच्या बघा अशी आणि ना असं तार असतो जाड तार तर असं वाकवलेलं राहतं हे बघा वरती हँडल बनवलेलं आहे याने रेडीमेड आणला असेल कितीला आणला 30 रुपये लहानपणी फुकट राहायचं फुकट बनवून घ्यायचं घरी आणि त्याला असं इकडे वळवलं ना इकडे वळतो इकडे वळवलं ना इकडे वळतो सागरने एक बैल राहायचं माझे दोघं याला एक बैल बांधायचो आणि सागरला एक दोघांच्या हाताला दोऱ्या बांधायचो हातात एक काडी द्यायचो आणि दई आठवतं का तुला मी तर पहिल्यांदाच पाहतोय असं काही तुझ्या लहानपणी नाहीच आहे तुला सगळं रिमोट कंट्रोल काय रिमोट कंट्रोलचं ऑपरेटिंग आता सिस्टम आमच्या लहानपणी असं मस्त हेरायचं हा लय गाडा. मजा येते आणि पण अजून एक होतं मोठा गाडा आपण बनवलेला जनरेटरचं चाकचं बनवलं होतं आम्ही तर आहे का अजून येतो तर तो गाडा ना आम्ही बैलगाडीला बांधला होता त्याच्यावर मी बसलो होतो पाठीमाग आणि हे सगळे बैलगाडी आणि ती बैलगाडी वळली ते गेलं वाकून आणि ते चाक आहे ना मोठं राहायचे जनरेटरचे चाक वगैरे मजबूत राहायचं ना दाखव मला घेऊन आणि एक अजून एक होता त्याच्यावर आहे ना असं इथं बसायचो पाय ठेवून आम्ही आणि समोरचा ओढायचा वडायचा लय भारी लय मजा येत होती आम्ही फक्त ऍपल बोरं घेण्यासाठी माहिती का इथून 15-16 किलोमीटर दूर गेलो तिथून ऍपल बोरं घेऊन आलेलो आहे आणि 3 किलो ऍपल बोरं घेऊन आलेलो आहे इतके टेस्टी भेटता माहिती का मम्मी ऍपल बोरं आणायला आम्ही आळंदला गेलो होतो आळंदच्या पुढं राधा आमचा अमोल भाऊ आहे ना सगळं शेण उचलणार आहे ऑल द बेस्ट आणि आम्ही ना एक्सपोला गेलो होतो पुण्याला तर तिथे ना शेण उचलायचं मशीन बघितलं होतं अरे वा टेक्नॉलॉजीला एकदम भारी होत चालली आता दिवसेंदिवस अमोल आपण लहानपणी हाताने गोळा करत होतो भाव शेण आता ते ऍडव्हान्स झालं ना टेक्नॉलॉजी ती माझी चप्पल नको भरू राजा आपण धोका मिळाला. आणि लहानपणी जेव्हा दिवाळीच्या सुट्ट्यामध्ये उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये आम्ही मामाच्या गावाला येत होतो ना आम्ही सुद्धा शेण उचलत होतो शेण उचलायचो सगळे शेतीचे कामं करू लागायचो जे जमल ते पण मज्जा येत होती खूप आणि आपली एक फटीचर म्हणून जी सिरीज आहे ना युट्यूब वरती ती पण आम्ही इथं शूट केलेली आहे आठवतं का जयराम भाऊ तुम्ही सुद्धा होते त्या शूटला लय मजा आली होती लय हा. एकदम भारी झाली सिरीज ती सगळ्यात भारी एपिसोड आहे माझा त्या सिरीजचा जॉन शीना आणि तुम्ही सुद्धा युट्यूबला ती सिरीज बघू शकता तुम्हाला फक्त सर्च करायचंय फटीचर म्हणून त्याच्यानंतर माझं नाव टाकायचंय फटीचर ऋषिकेश गाडेकर लगेच आपली युट्यूबला ती सिरीज बघायला भेटेल तुम्हाला म्हणजे ऍक्च्युली एकच एपिसोड येतो त्याचे अजून पार्ट करायचे आहे मला बट त्या व्हिडिओला 1 मिलियन व्ह्यूज आले तरच मी सेकंड पार्ट करणार असं ठरलं होतं बट त्या व्हिडिओला ना कमी व्ह्यूज आले होते त्याच्यामुळे मी दुसरा पार्ट केलाच नाही बट होप सो लवकरच त्या एपिसोडला सुद्धा 1 मिलियन व्ह्यूज जातील मामाच्या गावाकडे आलोय तर चला आता मी पण लय दिवसानंतर आता शेण उचलून बघतो पहिले तर आम्ही हाताने उचलत होतो पण आता ही सिस्टीम आहे गाईज हा फक्त आहे ना व्हिडिओ पुरता बरं हे काय मग काय करतोय ते झालं तिकडे पण बरं काम तिकडे 3 गोटे आणि ना इकडे 1 मिनिट समोर दाखवा खाली ना अशी मॅट मॅच त्याच्यामुळे इझी होतंय ते उचलायला हा भाऊ
भाऊ म्हणतो बैलाला पाणी पाजली. ते बैल बायका बांधेल खतरनाक. तो बैलच किती खतरनाक दिसतोय भाऊ, बघा ना. पकड भाऊ. अमोल बस झालं बघा याचं. आता अमोलकडून आहे ना 1/2 एकर शेती घेणं पडेल मला. त्याच्याकडेच नाही तसं काही तर. बस काही नाही अजून. मजा येते. एक दिवस आहे ना फुल डे आपण गावाकडे स्पेंड करू, सगळं आहे ना सगळं शेतीतले काम करू. बट त्यासाठी या व्हिडिओला तुम्हाला कमेंट करावं लागेल. आणि तसं जर चॅलेंज तुम्ही मला दिलं तर ते चॅलेंज मी एकदम चांगल्या पद्धतीने पार पाडेल. आरोही मी इकडे गावाकडे येऊ, प्रॉपर अशी लाईफ स्पेंड करू की शेतकऱ्यांचं आयुष्य कसं असतं कसं नाही सगळे काम करायचा प्रयत्न करू. तसं तर त्यांच्या लाईफची त्यांच्या आयुष्याची बरोबरीच होऊ शकत नाही, कारण त्यांचे एवढे कष्ट आणि त्यांची एवढी मेहनत आपण घेऊच शकत नाही. पण तरी पण आम्ही प्रयत्न करू. प्रॅक्टिस. नको, यू कॅन गो. अमोल पुण्याला शिफ्ट झाल्यापासून आहे ना आता तू पहिल्यांदा इकडे आला असशील काम करायला. का आलेलं याच्या पहिले? याच्या पहिले पण आलेलो आहे, बट मी जेव्हा पण येतो ना तेव्हा हे काम करत असतो. आवडतं वाटतं तुला हे काम करायला? नाही आवडत नाही पण मग करायला. आणि अंशू बघा कशी उड्या मारते. अंशू अंशू पप्पी दे ना बाई, पप्पी दे ना. ओले बापले शंभली. तर आज आहे ना मस्तपैकी बट्ट्यांचं नियोजन आहे. या ठिकाणी बट्ट्याची तयारी चालू आहे आणि आमची कोमल आहे ना मस्तपैकी बट्ट्या करते. अमृत तुला खायच्या बट्ट्या? हा. अंशू तुला खायच्या बाई बट्ट्या? काय प्यायचं? पाणी पी ना मग. तिला बॉटल लागत असेल पाणी प्यायला. बट्ट्या नरम होत्या म्हणून जमल्या होत चुरायला मला, नाही तर बट्ट्या जमत नाही बरं का. नाही मला जमतच नाही आम्ही काढायला म्हणजे चुरायला. नाही चुरलं त्या काय तेवढ्याच चुरता आता. नाही बस झालं. आम्ही वरण लय झालं. तर काही आता मस्तपैकी जेवण पण झालंय. आता फायनली आम्ही पुढतं करतोय छत्रपती संभाजीनगरला जाण्यासाठी. आणि गाडी वळवून कोणी आणली माहिती का? आमच्या सागर भाऊनी. जमली सागर? बंद पडली 2 वेळेस. नाही एकदाच पडली म्हणजे आणल्यावर पडली ती. चाल उतर जाऊ द्या आम्हाला. बाय सागर, बाय नाना. अंशू कुठे गेली रे? झोपली? आता गप्पा मारत होती ना, झोप चालली होती वाटतं तिला. चलो बाय बाय. 30 तारखेला 31 हा 30 किंवा 31 ला करतो प्लॅनिंग. येतो तसं 31 ला 30 ला. ठीक आहे चालतं. चला तर काही फायनली आता आम्ही पोहोचलोय छत्रपती संभाजीनगरला, म्हणजे आपल्या नवीन घरी. आणि बघतोय तर काय आज पण पप्पा ते टीव्ही बघताय. आणि आज आहे ना आरोही दिवसभर घरी एकटी होती. काय केलं घरी? मी लय भारी पण कामच केले रे. कामच नसते खरंच तर माझा पूर्ण टाइमच चालला गेला. काय काम केले? हे किचन आवरलं. इकडच्या तिकडच्या पुड्या होत्या ना त्या सगळ्या डब्यात पुड्या? टाकल्या. त्या छोट्या याच्यात डाळीच्या वगैरे हा हा हा. ते भांडे बिंडे त्याच्या जागी ठेवले. नाही झाडून पुसून काढलं. पप्पान काय खाल्ली? खिचडी. बोर नाही झाले खिचडीला? इकडे आल्यावर जरा जास्त वाढवली की भाजीपोळी का नाही केली मग? म्हणलं दोघच होते आणि मला वाटलं तुम्ही लवकर येसान. हा मध्ये ना पप्पासाठी बट्टे घेऊन येते. त्याला म्हणलं एवढा लवकर पप्पा जेवत नाही, 12 वाजता जेवतील. म्हणलं तुम्ही थोडे लवकर आले बट्टे घेऊन. आम्हाला उशीर झाला ना थोडा. एंड काही जाता येते मला खूप जास्त झोप. आता राहतो मी झोपून. आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नेहमीसारखं हक्काने सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय, लव्ह यू अँड टेक केअर.